संयम, त्याग आणि परोपकाराचा संदेश देणारी ईद। माजी आमदार राजेश पाटील। मुस्लिम बांधवांकडून मान्यवरांचा सत्कार। गळाभेटीतून ईद मुबारकच्या शुभेच्छांची देवाणघेवाण। गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथे रमजान ईद निमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात माजी आमदार राजेश पाटील यांनी रमजानचा संदेश स्पष्ट करताना हा महिना केवळ उपवासाचा नसून आत्मशुद्धी, संयम, त्याग आणि परोपकार यांची शिकवण देणारा पवित्र काळ असल्याचं सांगितलं। ते म्हणाले, सलग 30 दिवस रोजा ठेवून माणूस आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि समाजातील गरजूंप्रती संवेदनशीलता वाढवतो। या साधनेनंतर येणारी ईद उल फित्र ही आनंद, कृतज्ञता आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण असून एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं आणि गरजूंना मदत करणं हीच खरी ईद असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी मुस्लिम सुन्नत जमाततर्फे माजी आमदार राजेश पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य अप्पी उर्फ शिवशंकर हत्तरकी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शिवशंकर हत्तरकी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास जयसिंग चव्हाण, अभय अडकुरकर, मुस्लिम समाज जमात अध्यक्ष आलीसाहेब कादरभाई, उपसरपंच सलीम यमकन मरडी, हनीफ ताशीलदार, वसंत चौगुले, विजय शेरवी, हाजी लायकत अली मालदार, बाबू जावेद ताशीलदार, राजू खलिपा, सत्याप्पा पाटील, शंकर धनगर, सुनील भुईंबर, राजू पाटील, नवकुडचे सरपंच शुक्राचार्य चौथे, राजकुमार पाटील, सागर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।